नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. बहिणींना आज सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर मिळणार आहे, कारण की सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी सांगणार आहे. तुम्हाला खूप दिवसांपासून ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षासुद्धा तुमची आता संपलेली आहे, कारण की अतिशय महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. स्वतः ऑफिशियलरित्या ही माहिती आलेली आहे, म्हणून सर्व माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि एक महत्त्वाचं अट यासाठी आहे की ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला असेल, त्याच बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. तर अगोदर कमेंटमध्ये सांगा बरं की तुम्हाला जुलैचे पैसे आले की नाही. ज्या बहिणींना जुलैचे पैसे आले असतील त्यांनी कमेंट करून सांगायचे की हो सर, मला जुलै महिन्याचे पैसे आले, धन्यवाद. हो सर, मला जुलै महिन्याचे पैसे मिळाले, थँक्यू. फक्त एवढंच तुम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे. आणि ज्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे आले नाही आहे, त्या बहिणींनीसुद्धा लिहून पाठवा की सर, मला जुलै महिन्याचे पैसे आले नाही आहे. अशा बहिणींना मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे हप्ता मिळवण्यासाठी. तर कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा, जेणेकरून तुम्हाला सर्व मदत मी फ्रीमध्ये करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुम्हाला मिळणार आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला ती खुशखबर कळणार आहे, अन्यथा तुम्हाला माहिती कळणार नाही आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघणं तुमचं काम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला पटापट सर्व बहिणींनी लाईक करा, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून सर्व बहिणींना एक विनंती आहे की पटापट व्हिडिओ लाईक करा. ज्या बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. आणि ह्या व्हिडिओला तुमच्या शेजारी पाजारी ज्या बहिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईकमधील ज्या महिला असतील, त्यांना नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. आता आपण प्रूफवर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. पण लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायचं आहे. आता आपण प्रूफवर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. बघा, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट तुम्ही बघू शकता. लाडक्या बहिणींना आज खुशखबर मिळणार आहे. तुम्ही बघू शकता, लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार आहे. आज ऑगस्टच्या हप्त्याची सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा होणार आहे, अशी या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आली आहे. तीच अपडेट आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संपूर्ण तुम्हाला माहिती मी पुराव्यासहित दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता कधी मिळणार, हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला आहे. आणि हा प्रश्नाची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे की तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. तर बघा, सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे. अद्याप महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले नाही आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर, सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे, अजून आम्हाला पैसे मिळाले नाही आहे. हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला आहे. आता तुम्हाला हा हप्ता कधी मिळणार आहे आणि ऑगस्टचे तुम्हाला पैसे कधी मिळतील, त्याची माहिती जाणून घ्या. तर बघा, ऑगस्ट सप्टेंबरचा एकत्र हप्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही बघू शकता, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि बहिणींनो, जर का एकत्रित तुम्हाला हा हप्ता मिळाला तर टोटल तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. लक्षात घ्या, एकाच वेळेस तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. तर कमेंट करून सांगा बरं, तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे की फक्त 1,500 रुपये पाहिजे, कमेंट करून सांगायचं आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला पाहिजे, तर कमेंट करून सांगा सर, फक्त 1,500 रुपये मिळाले पाहिजे, ऑगस्टचा हप्ता मिळाला पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा असे मिळून दोन्ही हप्ते एकत्र आले पाहिजे, तर कमेंट करून सांगा की सर, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र आला पाहिजे, म्हणजेच 3,000 रुपये मिळाले पाहिजे. कमेंट करून सांगायचे. प्रत्येक बहिणींनी नक्की सांगायचं आहे. पुढे बघा, सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे जमा झालेले नाही आहेत. त्यामुळे बहिणीचे देखील चिंतामध्ये आहेत की पैसे कधी मिळतील, पैसे कधी जमा होणार आहे. बघा, त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी येणार, असा प्रश्न ठिकाणी विचारला जात आहे. तुम्हीसुद्धा हाच प्रश्न विचारत असाल की ऑगस्टचे पैसे कधी मिळतील. तुम्हालासुद्धा हाच प्रश्न पडला असेल की ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळतील. कारण तुम्ही बघितलं असेल तर मागचे जे काही तुम्ही अनुभव बघितला, तर सरकार काय करतं, एखादी हप्ता तुम्हाला द्यायचा असेल तर त्यासाठी एखादी सण बघतं आणि सणाचं औचित्य साधून तुम्हाला ते पैसे पाठवत असतात. जसं की तुम्हाला माहिती आहे, आषाढीच्या अगोदर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळाले होते, आषाढी एकादशी अगोदर. नंतर रक्षाबंधनाच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळाले होते. असे बरेचसे ठिकाणी सणाचं औचित्य साधून तुम्हाला पैसे पाठवले जातात. आता बघा, दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची, बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे
की आज किंवा उद्या या ठिकाणी ऑगस्टच्या हप्त्याची मोठी घोषणा होणार आहे, कारण की तुमचा हप्ता हा आज किंवा उद्या या ठिकाणी सर्वात महत्त्वाची ऑफिशियलरित्या अनाउन्समेंट केली जाणार आहे आणि तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे. म्हणून बहिणींनो, यासाठी पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा. बहिणींनो, पटापट व्हिडिओ लाईक करा, कारण अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला दिली आहे. सर्वात अगोदर ही अपडेट दिली आहे, म्हणून सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचं आहे. पुढे बघा, ऑगस्टचा हप्ता लांबणीवर गेला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही आहे. दरम्यान आता गौरी पूजननिमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. बघा, दर महिन्यामध्ये सणासुदीचा मुहूर्त साधून तुम्हाला पैसे मिळतात. जसं तुम्हाला मी सांगितलं की आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्हाला पैसे मिळाले होते, रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे मिळाले होते, त्याच प्रकारे आता एखाद्या सणाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे पाठवले जातील. आता बघा, त्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे की 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात. तुम्ही बघू शकता, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मागचा जर तुम्ही अनुभव घेतला तर तुम्हाला जुलैचा हप्ता कधी मिळाला होता सांगा बरं? तर तुम्हाला जुलैचा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळाला होता. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला होता. त्याचप्रकारे ऑगस्टचा हप्ता तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे त्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला हा हप्ता मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की डेली व्हिडिओ बघत चला, कधी तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात. अगदी उद्यासुद्धा जमा होऊ शकतात किंवा आज संध्याकाळमध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात, हे मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून तुम्ही डेली व्हिडिओ बघत चला. पुढे बघा, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाच वेळेस तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता मिळू शकतो. तुम्हाला काय वाटतं, एकाच वेळेस मिळाला पाहिजे की वेगवेगळ्या मिळाला पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आता बघा, आता सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे 2 महिन्यांचे पैसे एकत्र येणार का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. आणि अगदी खरं आहे, कारण की सप्टेंबर महिना आलेला आहे, अजून ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही आहे. त्यामुळे बहिणींना हा प्रश्न पडलेला आहे की 2 महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार का? तर बघा, ऑगस्टची तुम्ही जर बघितलं तर ऑगस्टचाही हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल. त्यामुळे या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अजून घोषणा झालेली नाही आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी लवकरच घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणजे ते स्वतः ऑफिशियलरित्या घोषणा करतील आणि तुम्हाला एकत्रित हप्ता मिळणार आहे की फक्त ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे हे सांगणार आहेत. तुमचं काय मत आहे? फक्त ऑगस्टचा हप्ता मिळाला पाहिजे की दोघी एकत्र हप्ता मिळाला पाहिजे? कमेंटमध्ये सांगा. जर का तुम्हाला वाटत असेल की एकत्रित हप्ता मिळाला पाहिजे तर कमेंट करून सांगा सर एकत्रित हप्ता मिळाला पाहिजे. पुढे बघा, 26 लाख महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद झाले. आतापर्यंत 26 लाख बहिणी अशा आहेत की त्यांचे अर्ज बाद झाले आणि आता जो ऑगस्टचा तुम्हाला हप्ता मिळणार आहे यामध्ये भरपूर अशा बहिणी की ज्यांना हा हप्ता मिळणार नाही आहे, म्हणजेच ऑगस्टचे पैसे त्यांना मिळणार नाही. अशा भरपूर बहिणी की ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही. बघा, लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे. दरम्यान आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे आणि या अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना योजनेतून बाद केले जात आहे. आता बघा, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करत आहेत. म्हणजेच काय, भरपूर महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका गेलेत आणि पडताळणी सुरू झाली आहे. तुमच्याही घरी अंगणवाडी सेविका आला आहे? कमेंट करून सांगा. जर का तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या असतील तर लिहून पाठवा की हो सर, आमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या. आणि जर का तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या नसतील तर लिहून पाठवा की सर, अजून आमच्या घरी अंगणवाडी सेविका आलेल्या नाही आहे. कारण की तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला विचारपूस करतील आणि त्यानुसार कोणत्या बहिणीने लाभ द्यायचा, कोणत्या बहिणीचा लाभ बंद करायचा हे ठरवलं जाणार आहे. कारण की जर का तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळेल आणि जर का तुम्ही निकषामध्ये बसणार नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरी अजून अंगणवाडी सेविका आल्या आहेत की नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे एकत्रित हप्ता मिळायला पाहिजे, 1500 मिळाले पाहिजे की 3000 मिळाले पाहिजे तेही लिहून पाठवायचं आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला कधी हप्ता जमा होऊ शकतो, म्हणून तुम्ही डेली व्हिडिओ बघत चला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.